2025 चं आयपीएल सीझन जे होणार आहे ते सगळ्यात जास्त वादग्रस्त होऊ शकतं किंवा सगळ्यात जास्त लोकप्रिय होऊ शकतं. म्हणजे काहीही घडू शकतं 2025च्या आयपीएल सीझन मध्ये. आणि तुम्ही एक प्रकारे म्हणू शकता की 2025 पासून जे आयपीएल सुरू होणार आहे ते सेकंड त्याचा एपिसोड म्हणू शकता किंवा सेकंड सीझन म्हणू शकता. याचं कारण म्हणजे जे प्लेयर ज्या टीमची ओळख बनले होते ते प्लेयर आता इकडे तिकडे जाणार आहेत. आणि एक थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या प्लेअरमुळे त्या टीमचा फॅन बेस बनला होता आता ते प्लेयरच त्या टीम मध्ये राहणार नाहीत. म्हणजेच एक प्रकारे आयपीएल पूर्णपणे बदलून जाईल आणि जे अगोदरचे कोर फॅन होते ना त्यांना 2025चा आयपीएल सीझन किंवा त्या पुढचे आयपीएल बघण्यात इंटरेस्टच राहणार नाही असं बी होऊ शकतं. किंवा 2025 पासून जे अगोदरपासून आयपीएलचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी खूपच भारी सीझन ठरू शकतं आणि त्यांना आयपीएल आतापर्यंत कधीच आवडलं नव्हतं एवढं आवडू शकतं. याचं कारण म्हणजे आयपीएल मध्ये खूप मोठमोठे बदल होणार आहेत. जे कोणी एक्सपेक्ट केले नव्हते ते सर्व काही बदल होऊ शकतात यावेळेस. म्हणजे काहीच सांगता येत नाही सध्या. आणि विशेष म्हणजे तर सगळ्याच टीमचे कॅप्टन जवळपास चेंज केले जाणार आहेत. यामध्ये फक्त 3 टीम कॅप्टन नाही सोडू शकणार. त्या टीम कोणत्या आहेत? सगळ्यात गुजरात, हैदराबाद आणि राजस्थान या टीमचे कॅप्टन सोडले तर जवळपास सगळ्या टीमचे कॅप्टन बदलले जाणार आहेत. सगळ्यात पहिली सुरुवात करूया मुंबई इंडियन्स पासून. आता अनेक जणांना असं वाटेल की हार्दिक पांड्यासाठी एवढे सगळे प्रयत्न केलेत, मग हार्दिक पांड्याला आता मुंबई इंडियन कॅप्टनशिप वरून का काढून टाकेल? याचं कारण आहे बीसीसीआयने घेतलेलं डिसिजन. सूर्यकुमार यादव कॅप्टन झाल्यामुळे आता मुंबई इंडियन्स मध्ये परत घोळ झालेला आहे. आता ठीक आहे, रोहित शर्मा ऑलरेडी T20 वर्ल्ड कप मधून रिटायर झाला होता त्यामुळे आता त्याला हार्दिक पांड्याच्या अंडर खेळायला काही वाटलं बी नसतं. परंतु आता सूर्यकुमार यादवला कॅप्टन टीम इंडियाचा केल्यामुळे आता तो खेळेल का नाही हार्दिक पांड्याच्या अंडर हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मुंबई इंडियन्सचं मॅनेजमेंट पण आता विचार करत असेल की जर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला केलंय तर मग आपण पांड्याला कशाला ठेवायचंय? आपण पण सूर्यकुमार यादवलाच ठेवू आणि 2-3 वर्ष त्याला ठेवल्यानंतर हार्दिक पांड्याचा विचार करू. पण असं बी होऊ शकतं. तर या कारणामुळे मुंबई इंडियन्सचा बी कॅप्टन चेंज केला जाऊ शकतो. त्यानंतर 2 नंबरचं बोलायचं झालं तर आरसीबीला आता असं सांगितलं. त्यानंतर 2 नंबरचं बोलायचं झालं तर LSG लखनौ, माहित आहे ना KL राहुल सोबत त्या मालकाने कसं वागलं होतं गोयंकाने. भर स्टेडियम मध्ये KL राहुलला झापलं होतं. मग तेव्हापासूनच KL राहुल तर LSG सोडणार आहे तर माहितच झालं होतं. मग चर्चा आता अशी आहे की KL राहुल आरसीबी मध्ये जाऊ शकतो आणि आरसीबी मध्ये जाऊन कॅप्टन होऊ शकतो. म्हणजे आरसीबीचा बी बदलला आणि LSGचा बी बदलला. त्यानंतर दिल्ली, आता दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंत आहे. तुम्ही म्हणाल की रिषभ पंत का सोडेल दिल्ली किंवा दिल्ली का सोडेल रिषभ पंतला? कारण रिषभ पंत यंग आहे आणि अनेक दिवस क्रिकेट खेळू शकतो. तर याचं कारण आहे दिल्लीमध्ये खूप जास्त चेंजेस झाले. त्यावेळेस रिकी पॉन्टिंगला काढून टाकण्यात आलेलं आहे. परत जवळपास सगळेच प्लेयर रिलीज करण्याच्या पण ते तयारीत आहेत. चुकून एखादा दुसरा रिटेन करतील. तर या कारणामुळे पण. आणि दुसरी गोष्ट, आजकाल धोनी सोबत खूप जास्त रिषभ पंत दिसून येत आहे. तर मग चेन्नईची पण अशी प्लॅनिंग आहे की आपल्याला भविष्यासाठी कॅप्टन पाहिजे. त्या कारणासाठी ते रिषभ पंतच्या शोधामध्ये आहेत. विकेट किपर कॅप्टन गेला आणि दुसरा विकेट किपरच कॅप्टन आणायचा असा कुठेतरी त्यांचा प्लॅन आहे. त्यानंतर पंजाब, आता शिखर धवन इंटरनॅशनल मध्ये कुठे बी खेळताना दिसत नाही आणि ते एवढा परफॉर्मन्स बी चांगला नाही. तर या कारणामुळे शिखर धवन बी कॅप्टन राहण्याची शक्यता कमीच आहे किंवा त्याला डायरेक्ट रिलीजच करू शकतात किंवा त्याला रिटेन करण्याचे बी काही चान्सेस नाहीत, तुम्ही असं म्हणू शकता. तर ओव्हरऑल असे सगळे उलटफेर होणार आहेत. आता तुम्हीच बघा, मुंबई इंडियन्स मधून जर रोहित शर्मा गेला तर काय मुंबई इंडियन्स मध्ये काय अर्थ राहणार आहे? किंवा जे कोर फॅन होता तो राहील का मुंबई इंडियन्सचा? डाऊट आहे. पुन्हा दिल्लीचा जो काही फॅन बेस होता तो रिषभ पंत पण आता चाललाय. पुन्हा तिकडून धोनी रिटायर होऊ शकतो. तर मग एक प्रकारे हे सगळे खूप मोठे बदल होणार आहेत. या कारणामुळे 2025चा आयपीएल सीझन सगळ्यात भारी किंवा सगळ्यात कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून सांगा.